आज आपण बनवणार आहोत सोयाबीन मंचुरियन। मी हे सोयाबीन भिजत टाकलेले गरम पाण्यात, लगेच भिजले। त्याच्यानंतर हे मिक्सरला लावून थोडेसे क्रश केले। क्रश केल्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन। 2 ते 3 चम्मच तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जसे सोयाबीन घ्याल तसं तुम्ही बेसन टाका त्याच्यामध्ये। हे बघा किट्टूचं बघा काय चालू आहे इथे। आणि हे मी 3 ते 4 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। नंतरला टाकायची आहे धना पावडर टाकली आहे, हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे। सर्व तुमच्याकडे जे लाल तिखट असेल ते सर्व प्रकारचं लाल तिखट टाका। तुम्ही मिरचीही टाकू शकतात त्याच्यामध्ये जर टाकायची असेल तर। मी मिरची टाकली नाही कारण का किट्टू खाणार होती तर तिला तिखट लागेल म्हणून मी मिरची नव्हती टाकलेली। हे सर्व प्रकारचं लाल तिखट झाल्याच्या नंतर हे मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे थोडीशी, 2 चम्मच टाकायची आहे आलं लसूण पेस्ट। त्यानंतर मी टाकला आहे ओवा, थोडासा टाकायचा आहे जेणेकरून काय ॲसिडिटी नाही होणार, पोट खराब नाही होऊ नये म्हणून। नाही टाकला तरी चालेल पण मी टाकते थोडाफार। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेजवान, 1 ते 1.5 चम्मच शेजवान टाकायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे टमॅटो सॉस टाकायचा आहे, 1.5 ते 2 चम्मच टमॅटो सॉस टाका। आणि हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिसळून घ्या स्पूनने। आणि मग नंतरला असं सगळं एकत्र तुम्हाला हाताने करायचं तर हातानेही करू शकतात, असं काही नाही। आणि हे व्यवस्थित मळून घ्या, व्यवस्थित एकत्र मिश्रण करा त्याचं। किट्टूचं बघा डान्स चालू आहे साईडला। आणि याचे गोळे करा, छोटे छोटे गोळे करून मग तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत। गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे। हे बघा हळूहळू तेलामध्ये सोडायचे, व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा किती मस्त झाले आहेत बघा, क्रंची क्रंची झालेले आहेत। आणि हे नंतरला मी हे फोडणीला टाकलं आहे, तेलामध्ये फोडणी केली आहे, शेजवान आणि टोमॅटो सॉस टाकला आहे। त्याच्यामध्ये हे आपले मंचुरियन, सोया मंचुरियन मिक्स करून हे एकत्र करायचं आहे त्यांचं मिश्रण। बघा पूर्ण आतमध्ये मुरेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मंद आचेवर। बघा किती छान झालं आहे, कलर पण किती छान आला आहे बघा। हे बघा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। झटपट होणारी रेसिपी आहे। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।